प्रवीण विषय बावड्या सर आणि त्यांच्या जोडीला मनीष मनीष धुमाळ. चला बॅटर चला ताबडतोब मैदानामध्ये दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक राहील. गुरवली टीमचे 12वे खेळाडू उपस्थित होतात त्यांचं करूया वेलकम. अनगा 11 कोलम मोहन राऊत सर तुमचा 12वा खेळाडू. एक प्रतिनिधी पाठवा. ओके आलेले आहेत. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू उपस्थित होत आहेत. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंचं सहर्ष स्वागत. निर्धारित आपण पाहू शकाल 4 षटकांची लढत. 24 बॉलचा महासंग्राम आपण पाहत आहेत. आई गावदेवी चषक वरफी 24 हा दैदिप्यमान सोहळा. दिवस क्रमांक 3 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय निलेश जाधव साई श्रद्धा गुरवली हा संघ आपण पाहतो आणि त्यांच्या विपक्ष टीम मैदानामध्ये अनगा 11 कोलम हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. निर्धारित जर आपण पाहिलं 4 षटकांची लढत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांना विनंती आहे आपण आपल्या जागेवर उभं राहायचं. ज्या नावाने हा संघ खेळतोय साई श्रद्धा गुरवलीचा स्वर्गीय निलेशजी जाधव यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली मात्र अर्पण करणार आहोत. याच गुरवली संघासाठी भरपूर चांगलं कार्य त्या खेळाडूचं राहील आणि त्याला आपण आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं टीम गुरवली असेल टीम कोलम असेल आणि आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करू. एक साथ सावधान. ओम शांती ओम. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. स्वर्गीय निलेश जाधव अर्थात साई श्रद्धा गुरवली संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर अनगा 11 कोलम या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. सलामीची जोडी मैदानामध्ये पद्माकर आणि पद्माकर यांच्या जोडीला मोहन राऊत मैदानामध्ये दाखल आहेत. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दिवस क्रमांक 3 आपण मैदानामध्ये पाहतात. बीके लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर आमच्या बरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत त्यांचं सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करूया. डीजे तुषार डीजे श्रावणी आमचे महेशजी वाघ अर्थात वाघ्या अप्रतिम डीजे ऑपरेटर आहेत त्यांचंही कौतुक आपण करू. प्रवीण विषय बावड्या सर मैदानामध्ये मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकाल. मनीष धुमाळ यांना त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करूया. समालोचन कक्षामध्ये विश्वास केने सर आमच्या बरोबर जोडलेत त्यांचंही सहर्ष स्वागत. जाबा मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांची लढत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 मध्ये उदय यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. समोर पद्माकर अनगा 11 कोलम संघाची ही सलामीची जोडी. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आई गावदेवी चषक वरफ मध्ये सहर्ष स्वागत. गगनभेदी नजर ज्याची पहाडासम विशाल काया धगधगता सूर्यही झुकतो आणि बंधतो प्रभू शिवराया. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून निखिल ठोंबरे सहर्ष स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आत. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. गोलंदाजी मार्कवर तयार. उदयच्या हातामध्ये चेंडू आहेत. समोर पद्माकर. पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात. दिवस 3. पहिलाच बॉल
पद्माकरच्या पाठमधून फटका जबरदस्त, एक टप्पा खाल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आयगाव देवी चषक वरप चौकार. जबरदस्त सुरुवात. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला बॉल फटका दमदार, डीप अक्षरा कव्हरला चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. धाबा 4. धापलकावर धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावा. पद्माकर जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत. 2 बॉलवर त्याने 2 चौकार खेळलेत, एक लॉंग अपला, एक डीप अक्षरा कव्हरला. आणि आता इथे जर फटका आपण पाहिला डीप मिड विकेट मध्ये, एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा 3रा चौकार. 4 धावा. पहिल्यांदा सलग 3 बॉलवर 3 चौकार आलेले. खूप चांगली माहिती आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतात, त्यांचं आम्ही कौतुक करू. आपल्यावर 12 आहेत. पद्माकर एका वेगळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर उदय आणि उदयवर खूप मोठं आक्रमण, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना पद्माकर आपल्याला पाहायला मिळतील. 12 धावा. अनगा 11 कोलम हा संघ टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करतो. इथे टाकलेला चेंडू उदयाचा, वेगाने चेंडू टाकलाय. लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावपलकावर धावसंख्या 12 धावा आहे. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांचा सामना आहे. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं आहे. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत स्वर्गीय निलेश जाधव अर्थात साई श्रद्धा गुरवली हा संघ उदयचा हा बॉल पुन्हा एकदा वेगाने टाकला. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे खूप मोठं अपीलही आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला. धावफलकावर धावसंख्या 12. सुंदर गोलंदाजी कमबॅक करत असताना उदय पहिल्या 3 चेंडूंवर 3 चौकार आल्यानंतर आत्मविश्वास फलंदाजाचा दुगुणित झाला, परंतु तदनंतर उदयने कमबॅक जबरदस्त केलाय. 2 चेंडू डॉट आलेत. अतिशय सुंदर असं ग्राउंड आहे मैदानामध्ये. जर आपण पाहिलं गॅपमध्ये चेंडू ढकलले तर धावा मिळताना पाहायला मिळतील. पहिल्या 3 बॉलवर 12, त्यानंतरचे 2 चेंडू, त्यामध्ये फक्त कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बेगिट करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आली. एका धाब्याच्या मदतीने षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झालं. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अनगा 11 कोलम. धावफलकावर धावसंख्या 13. संधी देवा डीजे वाघ्या. गुरवली टीमचं देखील शुभागमन होताना पाहायला मिळतं. वेलकम नितेशदादा मेहर आणि टीम, तुमचं सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या 13 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. उदयची गोलंदाजी आपण पाहतोय आणि त्या उदयच्या गोलंदाजीमध्ये 13 धावा खर्च झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आता प्रवीणच्या हातामध्ये चेंडू आहे, सॉरी अरविंदच्या हातामध्ये चेंडू आहे. बाबा अरविंदची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं.
सुरुवात दिमागदार झाली आहे. मैदानामध्ये अनगा 11 कोलम या टीमची. त्या बाजूला मोहन राऊत नॉन स्ट्रायकर एंडवर उभेत, तेही आनंद घेत आहेत. पद्माकर यांच्या बॅटिंगचा चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतात. पद्माकर मैदानाच्या चौपेर फटके त्यांनी खेळलेत. गोलंदाज तयार अरविंदचा हा चेंडू तिथे वेगाने हाताळला. इष्टरक्षण देखील सुंदर होताना पाहायला मिळत आहे. अजून एक चेंडू डॉट आला. कमबॅक मैदानामध्ये करत असताना टीम स्वर्गीय निलेश जाधव, साई श्रद्धा गुरवली. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं अनगा 11 कोलम 15 धावा धावफलकावर 8 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 24 चेंडू आहेत. त्या 24 चेंडूंमध्ये पूर्णपणे तुम्हाला कसं लाभायचं, त्या 24 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार अरविंदचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटचेज सुंदर जलेष्ठ रक्षकाने पकडलाय. पहिला धक्का. दोन षटक कंप्लीट. 2 षटकांमध्ये 8 धावांची सरासरी आहे. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये पाहूया कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातो ते आपल्याला पाहायचं. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. कविदास आलेत आता सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. काबा या नावाने ते सुप्रसिद्ध आहेत. बाबा त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते. समोर संस्कार आहेत, संस्कारची बॅट बोलणं गरजेचं. 16 धावा धावफलकावर. काबाचा पहिला चेंडू लेंथ इथे मला वाटतं तिसऱ्या पंचांची मागणी घेतलेली आहे. वाईट आहे की नो बॉल तेच आपल्याला पाहायचं आहे. आणि आता तिसऱ्या पंचांची मदत. वाईट बॉल आहे. संघाचा धावसंख्या धावफलकावर 17. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर काबा, समोर संस्कार. धावफलकावर धावसंख्या 17 आहे. अनघा 11 कोलम. काबाचा हा चेंडू संस्कारच्या बॅटमधून सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतायत ते तिसरं षटक आहे. 4 षटकांची लढत. धावा बनवाव्या लागतील. सुरुवात अतिशय दमदार. पहिल्या 3 बॉलवर धावा 12, परंतु तदनंतर कमबॅक मैदानामध्ये केलाय स्वर्गीय निलेश जाधव, साई श्रद्धा गुरवली टीमने. इथे टाकलेला बॉल पंचांचा पूर्ण शेकदा अवांतरचा इशारा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 19 धावा. धावफलकावर गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल मोहन राऊत यांच्या पाठमधून हा जबरदस्त फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल. थोडस लेझी क्रिकेट मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा इथं घेणं गरजेचंच होतं. 1 धाव आली आणि एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला कवीचा बॉल फुल टॉस. सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. पुन्हा एकदा सिंगलच्या जास्त काहीच नाही. आमचे अनिल दादा वरप मात्रे उपस्थित आहेत. मॅन फ्रॉम वरप. मला वाटतं जी बाईक आहे ती त्यांना मॅन ऑफ द सिरीज मध्ये भेटलेली आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 21 धावा धावफलकावर. स्क्वेअर लेग पंच मनीष धुमाळ
जबरदस्त क्रिकेट परब गावासाठी या खेळाडूने खेळलं. सध्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. पंचांचा अवांतरचा इशारा, वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढते सध्याच्या घडीला 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोट. 22 धावा धावफलकावर. महत्वाची इनिंग राहील मैदानामध्ये मोहन राऊत या खेळाडूंची. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ, विकेट. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते गणेश. 4थ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत आहेत. कावाला सफलता मिळते. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. काही चेंडू अवांतर जरूर आले, परंतु मोठ्या फटकांपासून वंचित ठेवत असताना अनघा 11 कोलम या टीमला. मैदानामध्ये गणेश दाखल झालेत. या खेळाडूच्या खांद्यावर आता मोठी जिम्मेदारी आली. धावफलक कुठेतरी 40च्या प्लस नेणं गरजेचं राहील. या मॅच मध्ये जर दबदबा निर्माण करायचा असेल तर. गोलंदाजी जबरदस्त होते. कावा तयार गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल सुंदर असा पाहायला मिळतोय. गणेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. अजून एक चेंडू डॉट आलाय. धावफलक स्थिर. धावफलकावर धावसंख्या 22. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. शेवटचा चेंडू शिल्लक. जबरदस्त कामगिरी मात्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज करत असताना. कवी अर्थात कावा. इथे सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 3 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर 2 बाद 23 धावा. गोलंदाजी मार्कवर रोहित गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. इथे टाकलेला बॉल वेगाने हाताळलाय. पंच प्रवीण विषय बावड्या सर यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहेत. समाधानकारक धावसंख्येकडे वाटचाल करण्यासाठी इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज तयार. रोहित गोलंदाजीसाठी तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चुकीच्या एंडला थ्रो. धावा 2. गोलंदाजी एंडला थ्रो केला असता तरी ते संस्कारची विकेट डोक्यामध्ये असू शकले असती. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल ती
27 धावा धावफलकावर. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय अंतिमच राहील. ही महत्वाची सूचना. जबरदस्त संगीत सध्याच्या घडीला डीजे श्रावणी, आमचे ऑपरेटर महेश वाघ अर्थात वाघ्या यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन केलं जातं. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. रोहितचा बॉल पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडस फंबलनेस, त्याचा तोटा संघाला भोगावा लागेल. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 29 या धावसंख्येवर. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावर आपण पाहू शकाल. शेवटचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 11 ते 12 धावांच्या शोधामध्ये अनगा 11 कोलम. समोर गणेश. इथे टाकलेला चेंडू लाईन लेन पुन्हा एकदा चेक करावे लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने सिंगल आली. संघा धावसंख्या धावफलकावर 30 धावा. या अवांतर धावा स्वर्गीय निलेश जाधव अर्थात साई श्रद्धा गुरवली संघाला अडचणीत आणू शकतील. चांगले बॉल टाकावे लागतील. त्याचे प्रयत्न करावे लागतील. शेवटचं षटक. या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तो टीम अनघा 11 कोलमचा. तर दुसऱ्या बाजूने जेवढे डॉट बॉल येतील, जेवढे विकेट येतील ते फायद्याच्या ठरतील. इथे टाकलेला बॉल सुंदर असा फटका. तिथे एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2-2 धावा या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळतील. संघात धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते 32. 32 या धावसंख्येवर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल ते चौथं आणि चौथ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या 3 बॉलमध्ये किती धावा येतील ते पाहायचे आपल्याला. 3 अवांतर चेंडू आतापर्यंत जे मात्र टाकलेत. इथे टाकलेला बॉल वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईट बॉल 2. वाईट बॉल 2. वाईट बॉल 2. आता पुन्हा 2 येतील का ते पाहिजे आपल्याला. 4 अवांतर चेंडू रोहितने टाकलेले आहेत आणि आतापर्यंत रोहितचा आपण विचार केला तर त्याने 10 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये 4 अवांतर आहेत आणि प्रत्येकी 3 बॉल झालेले आहेत. त्यावर 2-2 धावा. गोलंदाज सय्यार. गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस. आता 2 नाही. आता षटकार. फटक्यामध्ये वजन. धावा अर्धा डझन. सिक्सर. स्ट्रोक आपण पाहिला. धावफलकावर धावसंख्या 39. 39 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ज्या धावसंख्येकडे वाटचाल करणं आवश्यक होती ती धावसंख्या आता बनताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट गणेश यांच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. झेल झाला. फलंदाज बाद. चेंडूवर मैदानामध्ये आले तुषार. त्यांच्या पॅटमधून एखादा चौकार येतो का ते आपल्याला पाहिजे. नयन धुमाळ संपर्क साधा. यानंतरची मॅच आंबिवली टीम आणि
एकविरा स्पोर्ट क्लब एकविरा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय डॉट चेंडू धावफलकावर 39 धावा 40 धावांचं लक्ष विनंती असेल मिलिंददादा दळवी टॉससाठी संपर्क साधा टीम कर्णधार गुरवलीचे कर्णधार आलेले आहेत सचिन सर उपस्थित आहेत वेलकम तुमचं सहर्ष स्वागत आंबिवली टीम प्रसिद्ध उद्योजक वरपगावचे सागरदादा भोईर बिरजा महिलाचे मालक उपस्थित आहेत टॉस आपण करणार आहोत दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेचच टॉससाठी संपर्क साधा आंबिवली टीमचे कर्णधार गुरवली टीमचे कर्णधार उपस्थित आहेत आंबिवली टीमचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा थँक्यू नक्कीच निखिलजी ठोंबरे यांना आपण ऐकलात एक पहाडी आवाज आमचे जवळचे मित्र आज आमच्या समवेत ते देखील जोडले गेलेत आणि त्यांचं देखील करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊयात महाराष्ट्र देशानं मॅच सुरू आहे एका बाजूला अनगा 11 कोळम आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय साई श्रद्धा गुरवली संघ 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 40 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे साई श्रद्धा गुरवली या संघाला आज या स्पर्धेचा अर्थातच नक्कीच तिसरा दिवस आहे सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आजच्या या तिसऱ्या दिवसाला आपण करतोय सुरुवात तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एकूण 8 संघ इन ॲक्शन मध्ये आहेत आणि 8 संघामध्ये बॅटल देखील आपल्याला पाहायला मिळेल पुढील मॅच गुरवली पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आंबिवली संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा लगेचच अक्षय आपणास विनंती असेल आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे अतिशय सुंदर अशी स्पर्धा शिस्तबद्ध अशी स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ वरप आयोजित गावदेवी चषक 2024 हे पर्व आणि नक्कीच कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून या सीझनची ही अंतिम स्पर्धा आपण पाहतोय चांगलं कार्य या ठिकाणी मात्र नक्कीच आमचे प्रमुख आयोजक मनीषजी धुमाल त्याचबरोबरीनं नयन असेल निनाद असेल आणि मंदार असेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय चांगली कामगिरी या ठिकाणी मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळते
आणि विचार केला तर या ठिकाणी मात्र हे क्रीडांगण देखील तितकंच ऐतिहासिक क्रीडांगण आहे. अनेक स्पर्धा या ठिकाणी मात्र होत असतात. नक्कीच वरप गावाला लाभलेली हे आपण म्हटलं तर एक देणगी आहे. कारण की अगदी नदीच्या शेजारी निसर्गरम्य वातावरणात बसलेलं हे सुंदर असं क्रीडांगण आहे. आणि या क्रीडांगणावरती क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा आपण देखील अनुभवतोय. सलामीची फेर मधाच्या आतमध्ये अरविंद आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर महेंद्र आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे संस्कार. राईट अमोर विकेटनं रिव्हर एंड करणं. हो, पहिला चेंडू ऑप्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. प्रवीणजी विषय प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअरलेगचे पंच मनीषजी धुमाल या दोन्ही पंचांनी सलगच्या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा अचूक पंचांची भूमिका साकारले. पहिला दिवस स्पर्धेचा राहिला होता वाशेरी संघाच्या नावावरती. काल गावदेवी नांदप संघ क्वालिफाय झाला आणि आज ती देखील सेमीफायनल असेल यात मात्र शंका नाही. पुनश्चा ऑफस्टिकच्या बाहेर बॅक टू बॅक 2 चेंडू वाईटच्या स्वरूपाने फेकले जातात आणि नितांत आवश्यकता असेल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल संस्कारला. कारण की धावा बनवायच्या 40-10 पूर्णांक सरासरीनं नक्कीच या ठिकाणी मात्र धावा बनवायच्यात आणि त्या अनुषंगाने इथे मात्र सुरुवातीचे 2 चेंडू हे अतिरिक्तच्या स्वरूपाने वाईट फेकले जातात. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2024. हो, इथे मात्र अतिशय सुरेख झेल टिपला शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज अरविंद शून्यावरती बाद. नवीन बाटमध्ये आतमध्ये रोहितला आपण पाहतोय. हो, इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिलं तर अतिकच्या स्वरूपाने हाताळले गेले होते. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले जातात गोलंदाज संस्कारच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कारण की पॉवर प्लेचा मॅन्डेटरी षटक हाताळलं जातं आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर नक्कीच चांगली कामगिरी देखील केली जाते. अवश्य नक्कीच मित्र त्याचबरोबरीनं नक्कीच ज्यांच्या माध्यमातून या कल्याण विभागामध्ये सर्पमित्र अशी ज्यांची ओळख आहे रोशन जे गुरवलीचे त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात आणि खास करून गुरवली पाडा आणि गुरवली या दोन्ही संघांना देखील त्यांच्या माध्यमातून येतात शुभेच्छा. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात हार्दिक स्वागत. अतिशय मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी चषक वरप 2024 हे पर्व आणि ही मॅच देखील तितकीच विलोभनीय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू वाईट नंतर मात्र अचूक लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो, अडव्या बॅटने ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र नक्कीच बॅट बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. पंचांचा लाईक बायचा इशारा. लाईक बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाते. चांगली कामगिरी नेहमीच आपण पाहत असतो आणि नक्कीच या ठिकाणी मात्र चांगला खेळ देखील केला जातो. हो, इथे मात्र पुनश्च थोडीशी चुकी या रक्षकाच्या माध्यमातून होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण की आपण बघा रिॲक्शन होत्या क्षेत्ररक्षणांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंच्या. कारण की हा असं वाटलं होतं की चेंडू बॅटला ब्रश झाला होता परंतु काही हरकत नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 धावा फलकावरती जोडल्या जातात आणि हा अंतिम चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज संस्कारला पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंडलाचा बॅटर महेंद्र आहे. हो, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 7 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि धावा आता मात्र बनवायच्या 33. 11.00च्या सरासरीने आता मात्र धावा येणं गरजेचं असेल. सुंदर अशी स्पर्धा आणि विचार केला तर उष्णता देखील तितकीच आहे. बाकीच मित्रांनो थोडंसं शरीराला जपा, जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा. ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे कारण की आपण पाहिलं तर नक्कीच अलीकडच्या काळामध्ये ह्या घटना फार वेळा आपण पाहत असतो. तोडली का रे? अनयन जाऊन चेक करा कारण की लाईव्हची ती वायर आहे. खेळाडूंना नक्कीच या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे. मित्रांनो आपण रायडर बनू नका. स्पर्धा लाईव्ह आहे आणि जर आपण तिथून जर अशा पद्धतीने गाड्या जर घेऊन जात असाल तर नक्कीच लाईव्ह सुद्धा बंद होईल. चला टॉस साठी या आंबिवली संघाचे संगणक आपण देखील या कारण की नक्कीच आयोजकांनी आज सर्व संघांना थोडीशी मुभा दिलेला आहे. गुरवली संघाचे संघनायक काय सज्ज आहेत. आपण टॉस साठी या जाऊयात माझ्या दिशेने. इथे मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज अनिकेत. हो इथे मात्र फटका फसलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नो मार्क्स रिझल्ट मध्ये लँड होतोय. तदवर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगलं बाटल या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल अशा या दिवसामध्ये यात मात्र शंका नाहीये. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच पुढील मॅच आपण पाहणार आहोत गुरवली पाडा त्यांच्या अगेन्स्टचा आंबिवली संघ. आंबिवली संघाचे संघटक आपण देखील आमचे कुमारदादा पाटील देखील येतात या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. टॉस साठी यायचं अक्षय. चांगली गोलंदाजी करावी लागेल मधाच्या आतमध्ये गोलंदाज अनिकेतला कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर रोहित आणि महेंद्र चांगली फटकेबाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये संस्कारने चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 7 धावा खर्च केल्याने आता मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला जातोय. हो क्या बात आहे, क्या बात आहे. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. धाव घेण्याचा प्रयत्न होतो आणि इथे मात्र रचनात्मक आणि मनोरंजनात्मक क्रिकेट पाहायला मिळतोय. 22च्या स्वरूपाने धाव एकटवली जाते. एक चिकी सिंगल लगेचच धावफलकावरती जोडली. नजरअटी दुर्घटना घटी या गोष्टी बऱ्याच वेळा नक्कीच आपण पाहत असतो. काल नक्कीच ISPL ची फायनल होती आणि त्या ठिकाणी मात्र प्रेक्षकांची देखील दाट गर्दी होती. 5 ते 6 हजार प्रेक्षक मैदानाच्या बाहेर होते आणि शेवटी पोलिसांना कारवाई करावी लागली. एक क्रिकेटचा क्रेज आहे मित्रांनो आणि क्रिकेटचा क्रेज आता मात्र सगळीकडे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. क्या बात आहे. तर शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होतात. आणि नक्कीच काल देखील आपण पाहिलं तर मयूर शेठ पाटील यांनी देखील म्हटलं होतं की क्रिकेटला आता मात्र चांगले दिवस आले. टेनिस क्रिकेटला नक्कीच पूर्वी एवढा स्कोप नव्हता परंतु आता मात्र ISPLच्या माध्यमातून अनेक दिग्गज खेळाडू त्या ठिकाणी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी त्या ठिकाणी मात्र चांगलं कार्य केलं. काल भावेश पवारला मॅन ऑफ द नक्कीच मॅच देखील मिळाली आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलरचा किताब देखील त्यांनी पटकावला. अगदी लाखोमध्ये नक्कीच तो देखील खेळतोय. हो इथे मात्र फटका फसलाय. डाऊन दी बॉल. चैतन्य चुकीचा अनुमान. झेल घेणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा काय जिंका मॅच नेहमीच आपण म्हणत असतो परंतु इथे मात्र हा झेल देखील सुटला. बाकीच आपण विश्लेषण करत होतो ISPLचं कारण की BCCIने ही स्पर्धा देखील आपण स्पॉन्सर केली आणि टी शर्ट पासून शिट्ट्यांपर्यंत सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी मात्र प्रेक्षकांना होत्या. डिजिटल वॉच देखील होते कारण की DJ मास्टर जे होते ते नक्कीच आपल्या भारताचे नक्कीच खास करून मोठे DJ मास्टर होते. DJ वाग्या कारण की नक्कीच त्यांच्या माध्यमातून वॉच फ्री ऑफ कॉस्ट होते प्रेक्षकांना आणि नक्कीच ते सेन्सरवर नक्कीच लाईट त्याच्या ऑन व्हायच्या आणि प्रेक्षकांना ते घरी नेण्यासाठी सुद्धा त्यांनी दिले. आपण देखील कधीतरी असं करा, काही हरकत नाही आहे. होईल आपला काल देखील येईल. प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हणतात की प्रयत्न केल्याने देव देखील मिळतो आणि नक्कीच आपण देखील एक दिवस मोठे व्हाल यात मात्र शंका नाही आहे. हो इथे मात्र लॉफ्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळतोय आणि तत्पर लगेचच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या.
2 धाब्यांच्या मधील नक्कीच या ठिकाणी मात्र धावसंख्या धावफलकावरती 16 धावा 2 षटकांच्या अखेरीस साई श्रद्धा गुरवली या संघाची. आता मात्र समीकरण मधाच्या आतमध्ये उर्वरित 12 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 24. विजयासाठी आता मात्र धावा वाढवायच्या आहेत. उर्वरित 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. 12ची सरासरी आता मात्र गाठावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती बनल्यात अर्थातच 18. 16 बनलेल्या आहेत, 24 पाहिजेत कारण की 40 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या त्या 9. अशा पद्धतीने 16 धावा धावफलकावरती. चला आंबिवली संघाचे संगणक आपण टॉस साठी या, कारण की गुरवली पाडा संघाचे संगणक सज्ज आहेत. हो, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. मात्र नक्कीच चेंडूला गॅदर करतील, फेकी करतील. तत्पर्या 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. ओहो, चुकीचा थ्रो, चुकीचा अनुमान आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये तत्पर्या धावा घेतल्या जात आहेत. त्या म्हणजे तत्पर 4 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हटलं तरी वावगं ठरलं नाहीये. प्रशंसा करावी लागेल दोन्ही बॅटर्सची. महेंद्र आणि त्याच्या सोबतीला रोहित आहे आणि दोन्ही बॅटर्सला नक्कीच आपण देऊया शुभेच्छा, कारण की अशा रगरगत्या उन्हामध्ये 4 धावा घेणं पॉसिबल नाहीये मित्रांनो, परंतु त्या धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. चार धावा नक्कीच धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. क्या बात आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विघ्नेशला आपण पाहतोय. हो, इथे मात्र पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न होता आणि पुनश्च या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली जाते धावाच्या स्वरूपाने. फलंदाज बाद. आता मात्र तंबूच्या अक्षराला परतावं लागेल फलंदाज रोहितला. रोहित बॅक टू द पविलियन. क्रिकेटच्या माध्यमातून अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भूमिकेमधून पाहिल्या जातात अशा आमचे मोहिली गावचे नक्कीच वामन मामा अंबारे यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, कारण की ज्या ज्या वेळेस आपल्या विभागामध्ये स्पर्धा असतात तिथे मात्र मामांची उपस्थिती ही नक्कीच विलोभनीय असते. क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं देखील अजूनही कायम आहे. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अपील जरूर झालं आहे, अपील झालेले आहे, परंतु पाहावं लागेल याचा दोन्ही क्षेत्ररक्षक नक्कीच या ठिकाणी मात्र तटस्थ आहेत. अपील जरूर केली जाते. ऑस्ट्रेलियन स्टाईलने नक्कीच या ठिकाणी मात्र अपील झाली होती, परंतु अपील फेटाळून लावली जाते. चांगली गोलंदाजी यस नक्कीच या ठिकाणी मात्र गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून आपण देखील पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय विघ्नेश, कारण की ज्या धावा
धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय त्या मात्र आता स्थगित आहेत. 21 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 21 धावा, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हे 2 चेंडू निर्णायक असतील विघ्नेशचे, कारण की इथे मात्र चांगल्या पद्धतीनं चेंडू पिच करतो आणि चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. विघ्नेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. आंबिवली संघाचे संघनायक आपण या षटकाच्या अखेरीस आपण टॉस करूयात. गुरवलीपाडा संघाचे संघनायक देखील या ठिकाणी मात्र सज्ज आहेत. हो, इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र ओहो, थोडासा नक्कीच पाय जो होता तो सीमा रेषेला या ठिकाणी मात्र घेतला. चांगलं झेल टिपला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु त्या ठिकाणी मात्र बॅलन्स गमावला आणि हा षटकार येतोय. सत्तावीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि गुरवलीपाडा संघाचे संघनायक आपण देखील या टॉस करूयात. हो, पुनश्चा चांगला एक्झिक्यूट केला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मोहन राऊत आहेत आणि तत्पर हो पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय मधाच्या आतमध्ये. एकच धाव घेतली आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 28 आणि विजयासाठी आता मात्र 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 12. आपण करूया टॉस नक्कीच पुढील मॅचचा. गुरवलीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्टचा आंबिवली संघ, या दोन्ही संघांदरम्यान आपण करूया टॉस. टॉस केला जाईल नक्कीच आमच्या वाशेरे गावच्या नक्कीच खेळाडूच्या माध्यमातून. 4 षटकांची मॅच, टॉस केला जातोय. आंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट गुरवलीपाडा. टॉस जिंकला आंबिवली संघाने, क्षेत्ररक्षक स्वीकारले. आपण सज्ज राहा आणि गुरवलीपाडा संघ आपण देखील सज्ज राहा. पुढील संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ट्रॅकवरती गोलंदाज महेश. गोरवली संघाला देखील शुभेच्छा येत आहेत. विनोद डोंगरे यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की आता मात्र धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडूमध्ये 12. हो, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद.
यात मात्र शंका नाहीये. नवीन बाजारपदाच्या आतमध्ये उदय 5 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता. हो, पुनश्च आडव्या बॅटने ऑन साईडला मारण्याचा मनसुबा आखला गेलाय आणि इथे मात्र हो खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बॅकअप चांगलाय मोहन राऊत यांचा आणि तत्पर या ठिकाणी मात्र पुनश्च तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. पुढील माय आंबिवली त्यांच्या अगेन्स्ट गुरवली पाडा. चला कुमारदादा पाटील आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. विजयासाठी आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 9 धावा. मोहन राऊत यांचा चांगला बॅकअप होता, नाहीतर हा चौका देखील असता, परंतु काही हरकत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि सामना देखील तितक्याच महत्वाचा आहे. वारंवार चुका जरूर होतात क्षेत्ररक्षण, परंतु गोलंदाजी चांगली होते. क्या बात आहे अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतंय. अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू गेला होता आणि हा चेंडू देखील येतोय डॉट. आता मात्र समीकरण विजयासाठी 3 चेंडू आणि धावा बनवायच्यात 9. तीन चेंडू धावा बनवायच्या आहेत 9. इथे मात्र सुरुवातीचे 2 चेंडू निर्णायक असतील आता मात्र कोलम या संघासाठी आणि त्याच बरोबरीनं साई श्रद्धा गुरवडी या संघासाठी. चांगली कामगिरी करावी लागेल मधाच्या आतमध्ये, कारण की एका बाजूने कोलम संघ देखील या अशा रगरगत्या उन्हामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल देखील करण्यात आला आहे, कारण की आपण पाहिलं तर गली रिजन मधून क्षेत्ररक्षक होता तो शॉट पॉइंटला तैनात केला गेला आहे. एक वेगळी रणनीती आखली गेली उदयच्या अगेन्स्ट आणि आता मात्र 3 चेंडू धावा बनवायच्यात 9. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, दांडी होतय गोल. योमी सायबिल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय आणि या सामन्याची गोल्डन विकेट कॅरी केले गोलंदाज महेशने. फलंदाज उदय बॅक टू द पवेलियन. जुनं ते सोना आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये या संगीतानं आता मात्र थोडेसे नक्कीच अजूनही 4 चान लावले जात आहेत मधाच्या आतमध्ये. विजयासाठी 2 चेंडू धावा बनवायच्यात 9. नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती मयूर देखील सज्ज झालाय. गोलंदाज महेश पुनश्च सज्ज. हा चेंडू निर्णायक. 2 चेंडू धावा बनवायच्यात 9. क्या बात है इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथे मात्र मिळेल ही एक धाव आणि अशा पद्धतीने आता मात्र हा अंतिम चेंडू आणि धावा बनवायच्यात 8. जर स्पर्धा ISPL असती तर 9वा देखील पाहायला मिळाला असता, परंतु इथे मात्र टेनिस क्रिकेटची आपली टुर्नामेंट इथे मात्र षटकार मारून देखील काही बिघडणार नाही, परंतु एखादा खराब चेंडू सामन्याचं चित्र वेगळं निर्माण करेल. हो, फटका लाजवाब आहे. उंची जास्त, लांबी देखील गाठलाय आणि पंचांचा नोचा इशारा. क्या बात है, 9+6 धावा आणि इथे मात्र आता समीकरण 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता असेल.
तेच म्हटलं होतं एखादा खराब चेंडू सामन्याचं चित्र वेगळं निर्माण करेल आणि ते मात्र एक चेंडू एका धावेची आवश्यकता आणि हा फ्रीडचा चेंडू देखील असेल यात मात्र शंका नाहीये. एक चेंडू 8 धावेची आवश्यकता असताना नो चेंडू देखील आता आणि षटकार देखील आला आणि नक्कीच मी म्हणेन की हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे ये क्या हुआ, ये तो मोये मोये हो गया. आणि ते मात्र एक चेंडू एका धावेची आता मात्र आवश्यकता असेल. जिंकलेला सामना आता मात्र पराभवाच्या छायेखाली. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. फ्री हिटचा चेंडू इथे मात्र झेल जरी घेतला तरी मात्र फलंदाज बाद होणार नाहीये. धावबलच्या स्वरूपाने फक्त फलंदाज बाद असेल या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की सामन्यामध्ये आता मात्र ट्विस्ट आलाय. जिथे मात्र 1 मध्ये 8 पाहिजे होते आता मात्र बनवायचे 1 मध्ये 1 धाव. ओ फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र सामना जिंकलाय साई श्रद्धा गुरवली या संघानं. या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये फार मोठा पलटवार निर्माण झाला. हार्ड लक टफ लक अनगा 11 कोलम